मराठी सिनेमाची लायकी दाखवायची जेव्हा वेळ आली तेव्हा पुन्हा एकदा अभिनयातला बाप माणूस भरत जाधव आणि तेवढ्याच ताकदीचा सिद्धार्थ जाधव या दोघांनाच हातात मशाल घेऊन पुढे यावं लागलं। नमस्कार, मी कुलदीप तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कुलदीप गड फिल्म्स मध्ये स्वागत करतो। मित्रांनो, मी आत्ताच झी5 वरती आता थांबायचं नाही नावाचा मराठी पिक्चर बघितला आणि त्याच पिक्चर बद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। मित्रांनो, या पिक्चर मध्ये बीएमसी चे जे काही कामगार आहेत त्यांची एक मनाला स्पर्श करणारी स्टोरी दाखवली। एक बीएमसी चे मोठे अधिकारी असतात, एके दिवशी तो असा निर्णय घेतात की बाबा बीएमसी मधले काही सिलेक्टिव्ह लोक आहेत त्यांना मी सिलेक्ट करतोय आणि ह्या लोकांनी एक वेगळं मिशन करायचं। आता ह्या लोकांना होतो गैरसमज, यांना वाटतं की बाबा आपलं लिस्ट काढली हजार तर आपलं कामावून काढणार आहेत। मग त्या भीतीने रात्री त्यांनी तयार केली असती की उद्या सकाळी काहीतरी करायचं आणि ते त्या ऑफिसर समोरच विष पिऊन आत्महत्या करायची। आता ह्या सगळ्या मॅटरमध्ये ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी ऑफिसला जातात तेव्हा त्यांना तिथं कळतं की बाबा आपल्याला ह्यांनी रात्र शाळेत शिकण्यासाठी क्वालिफाय केलेलं आहे। आता खरं तर काही गोष्ट लोकांसाठी आनंदाची गोष्ट असते, पण ह्या शाळेतल्या लोकांसाठी मात्र सगळ्यांसाठीच ही एक दुःखाची गोष्ट आहे। कारण प्रत्येकाचं आयुष्य ज्या लेवलला ह्या पिक्चरमध्ये चाललेलं दाखवलं आहे, प्रत्येकाचा संघर्ष एवढा पराकोटीचा आहे की ते बघून तुम्हाला त्यांच्याबद्दल काळजी वाटली की अरे बापरे, आता हे रात्र शाळेला जाणार कसं काय नेमकं। 6:30 ते 9:30 रात्रशाळेत जाऊन बाकीचे पार्ट टाइम कामं करून सकाळी ऑफिसला टाईमवर जाताना त्यांची जी भंबीर उडेल ह्या चित्रपटात दाखवली आणि त्यातच ओम भूतकर नावाचा कलाकार जो की ह्यात एका शिक्षकाच्या भूमिकेत आहे, त्याने कशाप्रकारे या सगळ्यांचं मन परिवर्तित करून ह्यांना शिक्षणाची गोडी लावली आणि कसं एकंदरीत ह्यांचं एक शिक्षण एका पुढच्या टप्प्यावर नेऊन ठेवलं ह्याबद्दल ही सगळी स्टोरी आहे। हा पिक्चर बघताना आम्हाला प्रकर्षण जाणवलेल्या दोन गोष्टी अशा आहेत। पहिली गोष्ट म्हणजे सर्व कलाकारांचा एकदम नादखुळा आणि खतरनाक अभिनय आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी। एवढ्या खतरनाक लेवलला हा पिक्चर शूट झालेला आहे, कमी बजेटमध्ये हलक्या फुलक्या गोष्टी, पण एवढं रिच वाटतं सगळं बघताना कंटेंट, तो असं वाटणारच नाही हा मराठी चित्रपट आहे। भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भूतकर असो किंवा मग मराठीतले एक खूप मोठे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर असो, ह्या सर्वांचा अभिनय असा नादखुळा आहे आणि एवढा आवडेल तुम्हाला बघितल्यानंतर। तुम्ही नक्की एकदा हा पिक्चर बघा। मराठी सिनेमा खरंच काट टाकतोय आपण, जसं की रोज डिस्कस करतोय आता ऑलमोस्ट की बाबा खूप चांगले चांगले पिक्चर मराठीमध्ये येत आहेत आणि हा देखील मित्र म्हणतो हा सगळ्या पिक्चरमध्ये सगळ्यात वरच्या स्थानावर पिक्चर आहे हा। तुम्ही जर मी रिकमेंड केले आतापर्यंत बाकीचे मराठी पिक्चर बघितले असतील तर हा पिक्चर तुम्हाला काही करून बघायलाच पाहिजे। झी5 वरती तुम्हाला हा पिक्चर बघायला भेटेल, थोडेफार पैसे देऊन तुम्हाला सबस्क्रिप्शन भेटेल फक्त मराठी लँग्वेजसाठीचं, तुम्ही ते घ्या, पैसे वसूल होतील एवढा नादखुळा पिक्चर आहे। अशाच फिल्मच्या न्यूज आणि रिव्ह्यूज आपण ह्या चॅनलवरती नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या ह्या न्यूज आणि रिव्ह्यूज आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।